क्या देख रहे हो? ओरिजिनली मैं विलन ही हूँ बेटा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही डेमो बघितलेला आहे। आता जबरदस्त ट्रेंडिंगला सुरू आहे अशा प्रकारचा फोटोचा रील्स बनवणे। तर मित्रांनो, तुम्ही देखील अशा प्रकारची एडिटिंग जी आहे ती करू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी एसपी क्रिएशन वायटी हे आपली वेबसाईट सर्च करायची, वेबसाईट ओपन करून घ्यायची। वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच अशा प्रकारचा थंबनेल बघायला भेटेल। यावरती तुम्हाला क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे। खाली गेल्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर इथे एक टायमर तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर हा जो टायमर सुरू झालेला आहे हा तुम्ही 0 सेकंद होईपर्यंत वाट बघायची। टायमर 0 झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रॉम्प्ट डाउनलोड दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे। इथं प्रॉम्प्ट्स फ्रॉम बॉय आहे आणि इथं गर्ल्ससाठी पण दिलेलं आहे मी प्रॉम्प्ट। तुम्हाला कुठला हवा असेल तुम्ही घेऊ शकता। जस्ट याला लॉंग प्रेस करा आणि हा प्रॉम्प्ट तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर त्याच्या खालीच बरोबर इमेज जनरेटर दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही बिंग वेबसाईटवरती याल, यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही सर्व ज्या प्रोसेस आहेत रजिस्ट्रेशनच्या किंवा साइनअपच्या त्या करून घ्यायच्यात। आणि त्यानंतर तुम्ही इथं काय करायचं, इथं जे माझं नाव दिलेलं आहे मी ते तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं एज वगैरे काय असेल तर एज देखील इथून तुम्ही चेंज करू शकता। आणि जर तुम्हाला लहान मुलाचा हवा असेल तर तुम्ही इथं एज देखील काही कमी करू शकता, लाईक 15, 12, 15 करू शकता। ठीक आहे, तर इथं मी 12 केलेलं आहे आणि क्रिएटवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट केल्यानंतर इमेज क्रिएट व्हायला सुरू होईल। तर बघू शकता एकदम कूल फोटो आपले बनलेले आहेत। फोटोवरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटो ओपन होईल। इकडे स्लाइड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फोटो जे आहेत ते बघायला भेटतील। तर बघू शकता यातील चांगला तुम्हाला कुठला फोटो वाटेल तो इथून 3 डॉटवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, आता फोटो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। VN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। फोटोज ऑप्शन सिलेक्ट करून जो डाउनलोड केलेला फोटो आहे तो सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर वरती ओरिजिनल आहे त्या ठिकाणी 9:16 हा उभा रेशो घ्यायचा आहे आणि इमेजेसला जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे। तर इमेजेस जो आहे तो आपण बरोबर स्क्वेअरमध्ये करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे, इथे तुम्हाला BG म्हणजे बॅकग्राऊंड दिसेल। तर इथं बॅकग्राऊंडला कलर आहे तिथं तुम्ही इमेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला जितका ब्लर हवा असेल तितका तुम्ही ब्लर ठेवू शकता। राईट क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो एंडला जो पण तुमचा आउट्रो असेल डिलीट करून टाकायचा आहे। हा व्हिडिओ जस्ट तुम्ही इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये यायचं आहे। गॅलरीमध्ये आल्यानंतर जो पण आता एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। तर स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे। त्यानंतर बरोबर जे आपण वेबसाईटवरती होतो आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती इथं गेल्यानंतर जो पण प्रॉम्प्ट होता त्या प्रॉम्प्टच्या खाली इमेज जनरेटर आहे आणि सगळ्यात खाली मी तुम्हाला व्हिडिओ एडिट टेम्पलेट दिलेलं आहे। तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे, सुपर VPN ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। VPN याला कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि CapCut Pro ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करायचं आहे। ओके, आणि VPN कनेक्ट केल्यानंतरच परत इथं व्हिडिओ एडिट टेम्पलेटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला CapCutच्या टेम्पलेटवरती इथं घेऊन जाईल, यूज टेम्पलेट इन CapCutवरती क्लिक करायचं आहे। रिडायरेक्ट करून तुम्हाला CapCut ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाईल। तर या ठिकाणी CapCut ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे। जो स्क्रीनशॉट घेतलेला फोटो आहे तो स्क्रीनशॉट घेतलेला फोटो या ठिकाणी ॲड करून प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ बनून जे आहे ते रेडी होईल। जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।